नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही चाललेलो आहोत एका सुंदर अशा मंदिराचे दर्शन घ्यायला। खरं तर कोकणातील प्रत्येक मंदिराची एक वेगळी शैली असते। कौलारू मंदिर, देखणी ग्रामदेवतेची मूर्ती, असं काहीसं पारंपरिक चित्र कोकणातील प्रत्येक मंदिराबद्दल प्रत्येकाच्या मनात असतं। चिपळूण तालुक्यातील टेरव येथील पूर्ण कॉन्क्रीटचं संगमरवरी पण तरीही लाल तांबड्या मातीतील खरं वैभव असणारं टेरवचं श्री भवानी वाघजाई मंदिर हे अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारं मंदिर आहे। भवानी मातेवर येथील स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांची देखील श्रद्धा आहे। निसर्गरम्य परिसर आणि भवानी वाघजाईच्या लौकिकामुळे जिल्ह्यासह राज्यातील भाविकही दर्शनासाठी येत असतात। चिपळूणपासून 7 किलोमीटर अंतरावर वसलेलं टेरव गावातील श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिरास 350 वर्षाचा जुना इतिहास आहे। मंदिराची बांधणी म्हणजे अस्सल कोकणच्या लाल तांबड्या मातीतील वास्तुशिल्पाचा नमुना। पूर्वी टेरव ग्रामस्थांचं हे भवानी आणि वाघजाई मंदिर हे देवरहाटीत होतं। स्थानिक ग्रामस्थ आणि अनेक देणगीदारांच्या योगदानातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला। त्यातून एक भव्य देखणं वास्तुशिल्प उभं राहिलं। मंदिराचं बांधकाम नवं असलं तरी परशुराम भूमीतील या भवानी मातेचा इतिहास तुळजापूरच्या भवानी मातेशी जोडणारा आहे। 2000 भाविक एकाच वेळी बसतील अशा विशाल सभामंडपाचे हे दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर आहे। मंदिराच्या चारही गाभाऱ्यावर दाक्षिणात्य घाटाचे गोलाकार कळस आहेत। मंदिराला 2 महाद्वारे आहेत। या मंदिराच्या संपूर्ण बांधकामावर नक्षीदार कोरीव काम, वीणाधारी स्त्री, मृदुंगधारी वादक, नृत्य अप्सरा, ध्यानस्थ देवी, गवाक्षावर मोर, कपोत, हंस, विष्णूच्या दशावतारी चित्रांची कोरीव शिल्पे मनाला अगदी भुरळ घालणारी आहेत। हाती आयुध असलेली, महिषासुराचा वध करणारी तुळजा भवानीची मूर्ती काळ्या नीलम पाषाणातील असून उडपी येथून बनवून घेतलेली आहे। मंदिर परिसरात भवानी वाघजाईसोबत अन्यही देवतांच्या मूर्ती आहेत। मंदिराच्या परिसरात 7 पुष्पवाटिका, अर्धवर्तुळाकार उद्यान, देवराईची हिरवाई याच्यामुळे प्रसन्नतेस भर पडते। गावकऱ्यांचा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे मंदिर अगदी गजबजून जाते। देवी वाघजाई व्याघ्रावर आरूढ झालेली असून अष्टभुजाधारिणी आहे। टेरव गावची जागृत ग्रामदैवत आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे। एक वरदहस्त असून एक जागृत देवता आहे। तिला व्याघ्रेश्वरी किंवा व्याघ्रांबरी असेही म्हणतात। चिपळूण तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आणि जंगलाने व्यापलेला आहे। त्यामुळे इथे वाघांचा त्रास अधूनमधून जाणवायचा। परंतु बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे वाघापासून आपले आणि आपल्या गुरावासरांचे संरक्षण व्हावे म्हणून ते आई वाघजाईचा धावा करू लागले अशी लोकांची धारणा असून या देवीवर सगळ्यांची नितांत श्रद्धा आणि विश्वास आहे। श्री भवानी वाघजाई मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील टेरव या गावामध्ये आहे। हे मंदिर देवी भवानी आणि वाघजाई देवी यांना समर्पित आहे। महाराष्ट्र सरकारने हे मंदिर पर्यटन स्थळांमध्ये घोषित केलेलं आहे। हे मंदिर साधारणपणे 1860 मध्ये बांधण्यात आलं। मंदिराची लांबी 123 फूट, दक्षिणेला 76 फूट
आणि उत्तरेला 36 फूट आहे. मंदिरात भगवान शिवशंकर, देवी भवानी, वाघजाई, काळकाई आणि नवदुर्गा यांच्या मूर्ती आहेत. तसेच मंदिराच्या परिसरामध्ये हनुमंताचंही मंदिर आहे. नवरात्रोत्सव आणि शिमगोत्सव यावेळी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लोक येतात. तर कोकणातील मंदिरांचा काही ना काही इतिहास तर असतोच आणि ही सुंदर मंदिरे पाहण्यासाठी अगदी आपल्या जवळच्या परिसरातूनच नव्हे तर देश विदेशातून भक्तगण येत असतात. आणि म्हणूनच आपल्या कोकणातील मंदिरांना अगदी सर्वोत्तम कलाकृती आणि ऐतिहासिक तसेच काही आध्यात्मिक गोष्टींनी अगदी परिपूर्ण असं मानलं जातं. आणि प्रत्येक मंदिरामध्ये दर्शन घेत असताना तिकडची काही वैशिष्ट्ये, तिकडची संस्कृती, तिकडच्या आध्यात्मिक गोष्टी, तिकडचा इतिहास हे सगळं काही समजून घेण्यासाठी मला फार आवडतं. आणि म्हणूनच अधूनमधून वेळ काढून आपल्या व्यस्त जीवनातून आम्ही मंदिरांचे दर्शन घ्यायला, आपल्या देवी देवतांचे दर्शन घ्यायला जात असतो. तर मंदिराचे दर्शन घेऊन झाले, आपल्या देवी आईचे दर्शन घेऊन झाले आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत. सूर्यास्त पहा किती सुंदर असा झालेला आहे. आकाशामध्ये केशरी रंगांची उधळण सुरू आहे आणि सगळीकडे थंडगार हवेचे झोत देखील आहेत, जे आपल्या तनामनाला स्पर्श करतात. आणि या हवेच्या झोतासोबत आपल्या दुरावलेल्या माणसांचा सहवास देखील आपल्याला कधीकधी जाणवतो, कारण त्या आठवणी आपल्या हृदयामध्ये असतात, नाही का? आणि ह्या एकांतामध्ये त्या आठवणी उफाळून वर येतात. तर आता आम्ही निघालो आहोत. निघताना आम्हाला चिपळूण मधील मार्केटमध्ये जायचं होतं, तर तिथे देखील गेलो, काही खरेदी केली. तर आजचा आपल्या प्रवासाचा आणि देवदर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.